नमस्कार, मी शाहिद खेरटकर सह्याद्री समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। पाहूयात एक विशेष बातमी। ग्रामदेवतेच्या या ठिकाणी यात्रा पारंपरिक यात्रा आहे। याबद्दल आपण काय सांगाल, काय परंपरा आहे आणि आजच्या नियोजनाबद्दल काय बोला? रामवर्धनी यात्रा चैत्र पौर्णिमेचीच रामवर्धनी भूतळावर अवतीर्ण झाली ती चैत्र पौर्णिमेला, आणि म्हणून जिथे जे रामवर्धनीची देवस्थान आहेत त्यांची जत्रा चैत्र पौर्णिमेला साजरी होणार। हे देवस्थान रामवर्धनीचं पुरातन काळाचं देवस्थान आहे। जवळजवळ 1093 मध्ये आम्ही मंडळी इथं स्थापन झालो। तेव्हापासून आतापर्यंत जवळ 1000 वर्ष निघून गेली आणि तेव्हापासून ती आम्ही आमच्या कुलाचारी ती सेवा करतोय। परंपरेप्रमाणे परंपरेप्रमाणे जत्रा ही चैत्र पौर्णिमेलाच ह्या विभागामध्ये नवपुऱ्या महाराष्ट्रामध्ये रामवर्धनीची यात्रा साजरी केली जाते। आणि ही कुलस्वामिनी रामवर्धनी ही आम्ही तिचे एक पाईक आहोत आणि आमचं एक असा धर्म बनतो की जिथं तिथं असेल तिथं ती सेवा चांगल्या प्रकारे कशी पार होईल आणि आनंदात कशी पार पडेल याचा आम्ही प्रयत्न करतो। ही चैत्र पौर्णिमेची यात्रा करत राहू, दरवर्षी आम्ही करतो। याच्या पुढे येणारी आमची भावी पिढी सुद्धा चैत्र पौर्णिमेची यात्रा साजरी करीत राहणार। स्वागत आहे। नमस्कार। आपल्या मातेची यात्रा आज आहे आणि तुम्ही एक सुशिक्षित या ठिकाणचे सुपुत्र आहात। मला फक्त एवढं सांगा, विचारायचं की आजपर्यंत आपल्या वाडवडिलांनी ही परंपरा इथपर्यंत प्रभावित केलेली आहे। आज नवी पिढी याकडे कशी बघते आणि तर सामाजिकदृष्ट्या काय महत्त्व आहे? खरं तर काळाप्रमाणे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे। आज आपण इतकी प्रचंड प्रगती केली आहे, इतकी प्रगती केली की आज प्रत्येकाच्या हातामध्ये आपण 2-2 मोबाईल पाहतो। इतकंच नव्हे, आता मोबाईल हे जरी संवादाचं साधन असलं तरी मुळात प्रश्न आहे आपलं बोलणं सुधारलं का?
याही पुढे जाऊन आपण प्रगतीची इतकी उत्तुंग झेप घेतली की आकाशात दूरवर असणारे जे सूर्य, चंद्र किंवा तारे हे देखील आपण दुर्बिणीच्या साहाय्यानं अगदी जवळून आणून पाहिलेलं आहे. पण असं असताना देखील आपल्या घराशेजारी माणसाला मात्र आपण तितक्या जवळून पाहतोय का, किंवा तेवढी त्याच्याची आपल्याकडे जवळीकता निर्माण झाली आहे का? पण पूर्वजांना ही जवळीकता निर्माण करण्यासाठी आपले नातेसंबंध किंवा स्नेहाचे काही गोष्टी किंवा सुखदुःखाची देवाणघेवाण करण्यासाठी काही रूढी परंपरा ज्या रुजू घातलेल्या आहेत, त्यामागचा काहीतरी हा सामाजिक बोध होता की आपण कधीतरी आज वाहनांची सुविधा झाली, लोक वस्तीला यायची, इथं गप्पा गोष्टी व्हायच्या, अंगणात बसायच्या, पायरीवर बसायचे, एकमेकाच्या सुखदुःखाची देवाणघेवाण करायची. आज काळ बदलला, इतका वेगवान झालाय की ही संधी मात्र मिळत नाही. आज मात्र कामाच्या निमित्तानं म्हणा किंवा उदरनिर्वाहाच्या निमित्तानं म्हणा, गावात माणसं कमी आहेत, ती सगळी शहराकडे आहेत. परंतु अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ते एकत्र येतील, ओळखी वाढतील, सुखदुःखाची देवाणघेवाण करतील आणि आपल्या पूर्वजांना ही जी रूढी परंपरा चालू ठेवलेली आहे ती त्याच्यामध्ये प्रगतीचं पुढचं पाऊल टाकून आपल्या या सर्व होऊ घातलेल्या युवकांना कसं एकत्रित करता येईल या दृष्टिकोनातून आजच्या युवकांना इकडं पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि आजचं स्वरूप या ठिकाणचं बघितल्यानंतर इथला मात्र युवक, मी इतर ठिकाणचं बोलणार नाही, पण या गावातल्या युवकाचा जर तुम्ही विचार केला तर आतापर्यंत या गावातील लोकांनी अत्यंत मेहनतीनं, एकजुटीनं ह्या रूढी परंपरा जपल्या. परंतु त्याचं पुढचं पाऊल आज या ठिकाणी आता आधुनिक युगातील एक पुढचं पाऊल, इथली परिस्थिती किंवा हा इथला भाग, आजची तयारी पाहता तुमच्या लक्षात आली असेल की एका पेट्रोमॅक्सवर चालणारी जत्रा आज मात्र लाखोचा या ठिकाणी आज रोषणाई तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. ही आजच्या युवकाचा या यात्रेच्या निमित्तानं बघण्याचा जो दृष्टिकोन बदललेला आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला. आपल्या या रामवर्धिनी मातेचा जो महिमा आहे त्याबद्दल काय सांगाल आणि यावर्षीच्या यात्रेचं नेमकं काय स्वरूप आहे? नमस्कार, मी सुरेश शिंदे, ग्रामविकास मंडळ चोरवणे मुंबई पुण्याचा अध्यक्ष. आणि या अध्यक्षपदावरती मी कार्यरत असताना जवळजवळ मला 5 वर्ष या अध्यक्षपदावर झाली. परंतु त्यापूर्वी पण जवळजवळ 15 वर्ष जवळजवळ ह्या मंदिराच्या कामासाठी सतत आमचं ह्या ठिकाणी मनापासून तनापासून अगदी सहकार्य आहे. तर आम्हाला एवढंच सांगायचं आहे की खरोखर ज्या क्षेत्रात आम्ही उतरलो त्या क्षेत्रामध्ये ह्या मातेचं जेव्हा आम्ही काम करायला सुरुवात केलं, जवळजवळ मुंबईमधून त्या एवढ्या वर्षामधून नाही बोललो तर जवळजवळ 3 ते 4 हजार फेऱ्या झाल्या आमच्या. आणि त्या मातेसाठी जेव्हा आम्ही निघायचो मुंबईवरून आणि इकडे यायचो, फक्त निघायचं आणि तिचं नाव घ्यायचो आम्ही. आणि इथं आल्यानंतर बघायचं आम्हाला कधीही कुठल्याही प्रकारचं कमी पडलं नाही किंवा कधी कुठली इजा झाली नाही, कुठल्या गाडीचा कधी प्रॉब्लेम झाला नाही. आणि हे मंदिर बनवत असताना आमच्या एकाही माणसाला कुठेही दगडीचं साधा ठेस लागली नाही, एवढं ह्या मातेचं महत्त्व आहे. आणि जवळजवळ 10 वर्ष आम्ही हे सतत हे काम करत असताना आम्हाला इथला जो अनुभव आला खरोखर चांगला आला. इवन तो अनुभव त्यापुरताच नाही, पण आज ह्या ठिकाणी जो भाविक येतात त्या भाविकांचा जो अनुभव आम्हाला ऐकायला मिळतो. आज ह्या ठिकाणी प्रत्येकाचे बरेच समस्या असतात. कुणाला मुलाचा प्रॉब्लेम, कोण मूल नसतं, कुणाला धार्मिक प्रॉब्लेम नसतं, कुणाला धनाचा प्रॉब्लेम असतो की कुठेतरी त्यांचं घरात व्यवस्थित सुखसमाधान नसतं, कुणाला काही दुसऱ्या गोष्टीचा प्रॉब्लेम असतो की खरोखर त्यांचं चित्त विचलित असतं, कुठलं कामावर लक्ष नसतं, काही बऱ्याच समस्या असतात. सर्व समस्या इथं घेऊन येतात आणि त्या समस्येचं निवारण खरोखर ही देवी त्यांच्या तिकडे जाऊन आणि त्याला खरोखर त्या संकटातून बाहेर काढते. असे कित्येक उदाहरणं मी सांगू शकतो. उदाहरणार्थ मी आणि देवी खरोखर त्यांच्या हाकेला जाऊन, त्या देवीने त्या माणसाला पाहिलं नसेल, त्या बाईला पाहिली नसेल, त्या मातेला पाहिली नसेल, पण तिने जरी हाक मारली तरी त्या ह्या ठिकाणी येऊन ती तिची सर्व मनोकामना पुरी करून त्या ठिकाणी तिचं सार्थक करते. अशी ही माता आज आम्हाला हिच्याबद्दल नक्कीच सांगावं असं वाटतं की आज ह्या ठिकाणी जी यात्रा आहे, यात्रेच्या ठिकाणी एवढे भाविक येतात आणि खरोखर मनोभावे त्या मातेच्या चरणी विलीन होतात, तिची ओटी भरतात आणि फक्त आशीर्वाद घेऊन जातात. आणि आशीर्वाद घेऊन गेल्यानंतर खरोखर त्यांना कधी कुठल्याही गोष्टीचे प्रॉब्लेम येत नाही, कधी कुठल्या गोष्टी अडचण येत नाही, एवढा नक्कीच आम्ही सांगू शकतो. आम्ही महाराष्ट्रातील जनतेला, या देशातील जनतेला विनंती करेल, बाबांना कुणाला काय प्रॉब्लेम असेल तर हे जागृत देवस्थान आहे, या ठिकाणी या, या ठिकाणी तिचे दर्शन घ्या, तिचा प्रसाद घ्या आणि खरोखर ते आपलं जीवाचं सार्थक करून घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट आम्हाला सांगायची वाटते, ह्या आमच्या पंचक्रोशीमध्ये आमचं मंदिर एका कोपऱ्यामध्ये आहे. म्हणजे हा पलीकडे सातारा जिल्हा, अलीकडे रत्नागिरी जिल्हा आणि ह्या पायथ्याशी गाडी दळणवळणाचं साधन नसल्या कारणाने येणाऱ्या भाविकांना जाताना पण बरीच कुचंबना
किंवा कुठल्याही गोष्टीचं त्यांना या ठिकाणी खाणं पिणं होत नव्हतं, दुकानं नव्हती, काही नसताना पण आम्ही ह्या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण कंप्लीट झाली या ठिकाणी आम्ही अन्नदान चालू केलं. आलेल्या भाविकामध्ये दुपारी 12 ते 2:30च्या दरम्यान जे भाविक येतील त्यांना या ठिकाणी चांगल्या प्रकारे अन्नदान करतो. आणि आजच्या घडीला आम्ही बोलतो दररोज 200 ते 250 लोक आजच्या घडीला जेवण करून जातात. याचा आम्हाला खरोखर सार्थक आहे. येणारी लोक पण त्या ठिकाणी सहकार्य करतात, मदत देतात. पण जरी नाही मदत दिली तरी आमचं एक आहे की आम्ही जोपर्यंत आहोत, आज हे देवी ज्या ठिकाणी या ठिकाणी वितीर्ण आहे, जी ही झालेली आहे, तर तिचं असं आहे म्हणून की जोपर्यंत आम्ही इकडे आहोत, जोपर्यंत ही देवी त्या ठिकाणी, तोपर्यंत आम्ही अन्नदान देण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. आणि हा संकल्प आम्हीच काय आमची पुढची पिढी पण चालू ठेवील याची आम्हाला नक्कीच शाश्वती आहे. आणि नक्कीच करू. हो, देशात परदेशातून पण या ठिकाणी देणगी स्वरूपात चांगल्या प्रकारे येते, कारण तिथपर्यंत त्यांचं खरोखर हिचं आशीर्वाद जातो. ह्याचा खरोखर सार्थ अभिमान आहे. आणि खरोखर धन्यवाद. आज तुम्ही पण आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिलीत. आणि आमचे जे आम्ही काही बोललेलो आहोत चांगल्या गोष्टी देवीबद्दल, त्या पुऱ्या महाराष्ट्रामध्ये जातील, का लोकांच्या कानापर्यंत जातील अशी आम्ही अपेक्षा बघतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हातामध्ये अक्षर घ्या, नमस्कार करा. ओम श्री गणेशाय नमः. श्री ब्रह्मास्त्राय नमः. वेदाय नमः. वेदपुरुषाय नमः. केशवदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. सामदेवताभ्यो नमः. कामदेवताभ्यो नमः. वासुदेवताभ्यो नमः. श्रीपुरंदाभ्यो नमः. वाणीहिरण्यगर्भाभ्यो नमः. उमामहेश्वर देवताभ्यो नमः. आदित्यादि नवग्रहदेवताय नमः. मंगलमेकमस्तु इच्छुकार्य सिद्धिरस्तु. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणानाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतां त्रिणितो वेदवाणी प्रवर्तये. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम श्री भगवतमापुरुषस्य शिव शिव शंभो राजन्य प्रवर्तमानस्वाय अद्य ब्रह्मणो विद्यापराधे वैवस्वं हनुमन्ताय कलियुगे प्रथमजन्मे भद्रवृक्षे भद्रकण्डे जम्बूद्वीपे कारण्य आद्य वरदेशी वीर भद्रावतार निमेरो दक्षिणी भागे कृष्णा गोदावरी मध्ये आता श्री चोरवडे गावाले गाव पौर्णिमा प्रीत्यर्थ मानेश्वरना गाना नाटपूजन सहित सकल देवता पूजन मंगलश्री सामोजन भागवते शिव हर महादेव हरि रामदाय माते की जय. आता पाणी देवा आत्मनः श्रुते स्मृते पुराणोक्त आगमोक्त फल प्राप्त्यर्थ अस्मात् सर्वेषां सहकुर्मः सहपरिवाराः क्षमा स्थैर्य धैर्य विजय अभय आयु आरोग्य ऐश्वर्य संतति संपत्ति यशकीर्ति शुभलाभ फल प्राप्त्यर्थ मम ग्रामदेवता आई रामवरदाय झुलाई मानाई वागदाई देवता प्रतिवार्षिक चैत्र पौर्णिमा प्रीत्यर्थ लाट भोजन सहित यात्रा प्रारंभ प्रीत्यर्थ माहेश्वर जन्मद्वारा सर्वांग सुंदर पूजन मह्यम करिष्ये. साम्बोजन पार्वती पते शिव हर हरि रामदाय माते की जय. अपसर्पंत ये भूता भूमि संस्थिता ये भूता विघ्न कर्ता शंतो शिवाज्ञा अपक्रांत भूतानि पिशाचो नरविषा सर्वेषां विरोधेन पूजा धर्म समारभे. दिग्बंध देवताय नमः प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि.
प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि। गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलयामि पूजयामि सकल पूजार्थे गंधार्थानि पुष्पाणि समर्पयामि। प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि। वनस्पति संपूर्णवन्दादि सर्वदेवानां तुभ्यं समर्पयामि। समर्पयामि। ओम प्राणाय स्वाहा। हिरण्यं देव सर्वकालेषु सर्वदा। ओम गान्वा सर्वमे प्रियंवा प्रियपदवामे विदान्वामे वसवमा। आमयास्मे कर्मधामास्मे कर्मधामारि कृष्णे नमः देवता। आवायामि स्थापयामि पूजयामि प्रार्थना पूर्वक नमस्कारं भजनं करोमि। विष्णुयाम देवाः भजनं पश्चिमाः शिवदेवताः श्रीदेवनन्दे सुप्रभाते विष्णुमहिमाय स्वस्ति इन्द्रो वृषभाः स्वस्ति पूषां शोभिता स्वस्ति न सासो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्वायो हरिर्वसुवर्णवर्णः सर्वसौभाग्यदायिनी सर्वलङ्कारसमकारितां प्रतिवेदामः रजतसमायुक्तरक्तवर्णसुमङ्गलं सिद्धं गुरुदेवनामः। प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि।